नमस्कार, मी अजित मांढरे न्यूज 18 मराठीच्या फेसबुक आणि यूट्यूब लाईव्हमध्ये तुमचं स्वागत करतो. मुद्दा आहे चर्चेचा ठाणे महानगरपालिका आणि अनुसूचित आरक्षण जे प्रवर्ग पडलेलं आहे त्यावरून ठाण्यामधलं राजकारण नेमकं काय होईल यावर आपण चर्चा करणार आहोत. चर्चेदरम्यान तुमचे अनेक कमेंट्स येतील, या कमेंटला आम्ही उत्तरं देऊ. तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला आणखीन माहिती मिळतील. त्यामुळे आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आमचा देखील उत्साह वाढवा. मुळात मुद्दा आता असा आहे की ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेकडे निर्विवाद वर्चस्व आहे. 75 नगरसेवक त्यांचे निवडून आलेले आहेत, तर भाजपचे 28 नगरसेवक निवडून आलेले आहेत. हे सगळं होत असताना निर्विवाद वर्चस्व भाजपचं व शिवसेनेचं असताना शिवसेनेचाच महापौर होईल हे निश्चित आहे. पण इथं मुद्दा उपस्थित झाला आहे, तो म्हणजे भाजपनं 2.5 वर्ष महापौरपदाची कारकीर्द मागितलेली आहे आणि त्यावरच भाजप अडून आहे. आमदार निरंजन डावखरे असतील, हे वारंवार याविषयी भाष्य करत आहेत. तर त्यांचे वरिष्ठ जे आहेत त्यांनी देखील याबद्दल स्पष्टता केलेली आहे की अर्थात ज्यावेळी जागा आम्हाला कमी मिळाल्या त्याच वेळी आम्ही मागणी ठेवली होती, ज्या बोलणी झालेल्या आहेत. जर जागा समाधान दिले गेले नाही आहेत तर आम्हाला वाटा देखील समाधान द्यावा सत्तेमधला. आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवरती ठाण्यातलं राजकारण जे आहे ते आता तापलेलं आहे. ठाण्यामध्ये देखील अनुसूचित प्रवर्गाचं आरक्षण पडलेलं आहे. यामुळे ठाण्यामध्ये अनेक जण रेसमध्ये आहेत. पण भाजपमधून सुरेश कांबळे प्रभाग क्रमांक ब मधून प्रभाग क्रमांक 15, तर उषा वाघ या प्रभाग क्रमांक 22 मधून हे 2 नावं भाजपनं पुढे केलेली आहेत. तर इथं पद्मा भगत असतील, त्यानंतर विमल भोईर असतील, त्याच पद्धतीनं डॉक्टर दर्शना जानकर असतील, ही अशी अनेक नावं जी आहेत ही नावं आता चर्चेमध्ये आलेली आहेत. पण सर्वात जास्त नाव आघाडीवरती आहे ते म्हणजे डॉक्टर दर्शना जानकर. ह्या तशा पहिल्यांदाच निवडणूक लढवलेल्या आहेत, पण उच्च शिक्षित असल्यामुळे आणि त्याच पद्धतीनं योगेश जानकर यांच्या यांच्या त्या पत्नी आहेत. योगेश जानकर हे 3 टर्म नगरसेवक आहेत, तर त्यांच्या आधी त्यांची आई ही अनेक वेळा नगरसेविका होत्या आणि त्यामुळे यंदा महापौरपद त्यांच्या घरात जाईल हे जवळपास निश्चित असतानाच आता आरक्षण पडल्यामुळे त्यांचा महापौरपदावरचा दावा जो आहे तो जवळपास पुढे आलेला आहे. तर इथं आधी नाव होती ती म्हणजे राजेश मोरे, जे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे होते. सौम्य भाषिक, सर्वांशी चांगले जुळून घेणारे, सर्व पक्षांशी त्यांचे चांगले संबंध होते. रमाकांत मडवी आहेत, ज्यांनी ऑपरेशन टायगर, ऑपरेशन गुवाहाटी याच्यामध्ये मोठा रोल त्यांनी निभावलेला आहे. राम रेपाळे अर्थात त्यांनी देखील ऑपरेशन गुवाहाटी, ऑपरेशन टायगर याच्यामध्ये मोठा रोल निभावलेला आहे. एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे, विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक आमदारांना दुसऱ्या पक्षातील व्यक्तींना आणून शिवसेनेमध्ये तिकीट देऊन त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी राम रेपाळेंनी मोठ्या प्रमाणात पार पाडलेली आहे. असे हनुमंत जगदाळे प्रभावी आणि अनुभवी नेतृत्व होतं. 4च्या 4 सीट त्यांनी त्यांच्या वॉर्डातल्या काढल्या होत्या. 5 टर्मचा त्यांना अनुभव आहे. त्या सर्वांची वर्णी लागली होती. पण जो प्रवर्ग पडला आहे त्यामुळे वनिता घोगरे या हनुमंत जगदाळे यांच्या वॉर्डमधून त्यांचं देखील नाव पुढे आहे. पण डॉक्टर दर्शना जानकर यांचंच नाव इथं पुढे येतं आहे. पण याच्यामध्ये भाजपला नेमकं किती वर्ष महापौरपद मिळते हे देखील पाहावं लागेल, कारण का त्यांनी देखील 2 नावं पुढे केलेली आहेत. त्यांच्यातलं सुरेश कांबळे का उषा वाघ हे अद्याप निश्चित झालेलं नसलं तरी भाजपनं हा दावा करणं हाच या सगळ्या ठाणे महानगरपालिकेतल्या राजकारणातला एक मोठा भाग ठरतो आहे. त्यामुळे इथं नेमकं काय होतं, आता गट स्थापन झालेले आहेत. पुढे विरोधी पक्षनेते त्यांचं नाव जाहीर होतं आहे का ते देखील पाहावं लागेल. मग तो कुठल्या पक्षाचा असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, शरद पवार गटाचा असेल, उभाटाचा असेल का राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा असेल, अजित पवार गटाचा असेल, हे पुढे निश्चित होईल. पण महापौर ठाणे महानगरपालिकेचा कोण होतं हे पाहावं लागेल, कारण का एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तो गड मानला जातो. ठाणे महानगरपालिका म्हटलं की एकनाथ शिंदे यांची महानगरपालिका असं म्हटलं जातं. त्यामुळे एकनाथ शिंदे हे तिथं ज्या व्यक्तीला बसवतील तो व्यक्ती भविष्यामध्ये आमदारकीचा किंवा वेगवेगळ्या महामंडळांचा कॅन्डिडेट देखील होऊ शकतो, ही देखील शक्यता आहे. आणि याचमुळे ठाणे महानगरपालिकेमध्ये महापौर कोण बसतो, एकनाथ शिंदेंच्या मर्जीमध्ये कोण आहे, कोणाला लॉटरी लागते हे पाहावं लागेल. आमचं चॅनल असंच पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.